माझा जन्म खरं म्हणजे सावंतवाडीत झाला. गाव होडावडा. बालपण सगळं होडावड्यातच गेलंय आणि एका ग्रामीण भागात बालपण जात असताना जे प्राथमिक शिक्षण हे घरात जवळच्याच एका प्राथमिक शाळेमध्ये झालं. परंतु त्या पुढच्या शिक्षणासाठी आम्हाला जवळपास 6-7 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पायी प्रवास करून जावं लागत होतं आणि मध्ये एक नदी ओलांडून जावं लागत होती आणि मग त्या नदीतला तो पावसाळ्यातला भयानक प्रवास आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या आईवडिलांनी 5वी पासून पुढचं सगळं शिक्षणासाठी मला मामाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आणि मग माणगावला श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयामध्ये मी शिक्षणाला सुरुवात केली आणि 5वी पासून 12वी पर्यंतचं शिक्षण माझं तिथे झालं आणि त्या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा सावंतवाडीमध्ये शिक्षण झालं. हा कारण एवढ्या लहान वयामध्ये 5वी पासूनचं त्या कालावधीमध्ये शिक्षणासाठी मामाकडे जाणं, आपल्या घरच्यांना सगळ्यांना सोडून तिकडे राहणं हे सगळंच कठीण होतं. परंतु माझी आजी जिने माझी खूप काळजी घेतली लहानपणापासून 12वी पर्यंत, म्हणजे माणगावमधल्या माझ्या सगळ्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये, त्यामुळे मला तसं काही जाणवलं नाही. परंतु तरीसुद्धा आपलं घर सोडून जाणं आणि मग त्या काळामध्ये सुट्टीच्या दिवसामध्ये घरी येणं, पुन्हा एकदा सुट्टी संपली की जाताना ते मनावर एक दडपण ठेवून जाणं, अशा प्रकारच्या खूप अनुभवातनं मी त्या शिक्षणाच्या कालावधीमध्ये गेलो आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात नेमकं काय सहन करावं लागतं आणि त्याचं दुःख काय असतं ते मी सगळं अनुभवलेलं आहे. हा, 10वी मी माणगावला असताना 10वी झाली होती आणि मला आठवते की मी त्याच कालावधीपासून साधारणतः या सगळ्या सामाजिक राजकीय प्रवाहाकडे माझी वाटचाल त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये सुरू झाली. कारण मी पहिलं भाषण जे आहे ते माझ्या माणगावच्या हायस्कूलमध्ये 10वीच्या निरोप समारंभाला केलं होतं आणि त्यावेळी माझ्या सगळ्या शिक्षकांनी, माझ्या सगळ्या त्या ठिकाणच्या माझ्या सहकाऱ्यांनी माझं फार कौतुक केलं होतं आणि त्यामुळे तिथून माझी खऱ्या अर्थाने या सगळ्या प्रवाहाची वाटचालीची सुरुवात झाली होती आणि त्यानंतरच्या काळामध्ये शाळेमध्ये सुद्धा, कॉलेजमध्ये सुद्धा नेतृत्व करणं, हळूहळू मग बाकीच्या सगळ्या प्रवाहामध्ये नेतृत्वाची दिशा मला त्या निमित्ताने मिळायला सुरुवात झाली होती. हो, मला आठवतंय की पहिल्यांदा म्हणजे एकदम सुरुवातीच्या कालावधीमध्ये जे माझ्या घराच्या जवळच शाळा होती आणि तिथे मटकर म्हणून गुरुजी होते, ते दाबोली त्या भागातले, आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये माणगावला गेलो. तिथे मला पंडित मॅडम होत्या, त्यानंतर मसूरकर मॅडम होत्या, नंतरच्या काळामध्ये पवार मॅडम होत्या. नंतर त्या सगळ्याचं जे कायमस्वरूपी लक्षात राहतील ते म्हणजे आकेरकर सर, की ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रत्येक वेळी आम्ही जिथे जिथे चुकलो तिथे तिथे थांबवण्याचं काम केलं आणि योग्य दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आकेरकर सरांनी केलं. आणि माणगाव हायस्कूलमधल्या सगळे शिक्षक, मला अनेक शिक्षक आठवतात, कारण मी आत्तासुद्धा चेअरमन झाल्यानंतर सुद्धा मला तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आत्मीयतेने माझ्या या सगळ्या शिक्षकांनी, माझ्या गुरूंनी मला बोलवलं, माझा सन्मान केला, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझे वडील हे सुरुवातीपासूनच शेतकरी, परंतु शेती उत्कृष्ट करायची हा त्यांचा कायमचा ध्यास. बागायती आणि ती वाढवण्यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले आणि ती करत असताना सुद्धा शासनाने सुद्धा त्या काळामध्ये जवळपास 1989-90च्या काळामध्ये शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सुद्धा त्यांचा सन्मान त्या काळामध्ये केला आणि तिथून आतापर्यंत कायमच शेतीशी निगडीत राहून शेती, बागायती आणि त्याच क्षेत्रामध्ये त्यांनी कायम काम केलं आणि त्यामुळे शेतकरी आणि शेतकऱ्याच्या व्यथा ह्या सुरुवातीपासून, म्हणजे जन्मल्यापासून आतापर्यंत आम्ही नेहमी अनुभवतो, त्याची माहिती आहे. त्यामुळे वाटतं की या क्षेत्रासाठी काहीतरी केलं पाहिजे. 10वी नंतर 12वी नंतर साधारण सावंतवाडीमध्ये
कॉलेजसाठी गेलो. परंतु कॉलेज जीवनातच माझी राजकीय जीवनाकडे वाटचाल सुरू झाली. तर त्या काळामध्ये NSUI असेल, नंतर हळूहळू युथ काँग्रेस असेल, या सगळ्यामध्ये मी इतका सक्रिय झालो की त्यानंतरच्या काळामध्ये अधिकृतरित्या त्याच कालावधीमध्ये अधिकृत पदं घेतली, पदांची जबाबदारी घेतली आणि संघटनेचं काम तेव्हापासून सुरू केलं. साधारण 2000चा वगैरे 2001चा तो काळ होता आणि तेव्हापासून मी सातत्याने या सगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये जर सुरुवात कुठून झाली असेल तर ती राजकीय या कॉलेज जीवनापासून झालेली आहे. मला आठवतंय की माझ्या गावातल्या त्यावेळच्या सरपंच होत्या कुंदापई म्हणून आणि त्यांनी मला पहिल्यांदा पक्षाच्या बैठकीला घेऊन गेल्या होत्या आणि मला वैशिष्ट्य असं होतं की मला त्याच बैठकीमध्ये NSUIचं जबाबदारी दिली गेली आणि त्यावेळी दीनानाथ वेर्णेकर जे आत्ता हयात नाही आहेत त्यांची आठवण करावी लागेल की त्यांनी त्यावेळी विश्वास टाकला आणि मला ते प्रत्येक वेळी आठवणीने कुठलीही मीटिंग असेल म्हणजे मी घरातल्यांना न सांगता सुद्धा कणकवलीपर्यंतचा प्रवास त्यांच्याबरोबर गुपचूप करायचो, बैठका अटेंड करायचो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कधीतरी पेपर किंवा या वृत्तपत्रातनं वाचल्यानंतर मग मला घरातनं ओरडा खावा लागत असायचा. परंतु त्या वेळापासनं त्यांनी जो या सगळ्यामध्ये बोट धरून आम्हाला राजकारणामध्ये नेलं. त्यानंतरच्या काळामध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंतसाहेब असतील वगैरे, विलास गावडे, या सगळे लोक त्यावेळी सोबत होते आणि त्यांनी हळूहळू राजकीय या सगळ्या प्रवाहामध्ये पुढे येण्यासाठी मदत केली. काँग्रेस ही आमची घरातली, आमच्या गावातली पूर्वीपासूनची विचारधारा होती. माझे वडील असतील, माझ्या वडिलांच्या अगोदरपासून आमचे सगळं कुटुंबीय हे सगळे काँग्रेस विचारधारेशी जुळलेले होते. आमच्या गावातले सगळे ज्येष्ठ लोक जे होते ते सगळे आमच्या कुटुंबाशी संबंधित असणारे सगळे लोक हे काँग्रेस विचारधारेशी जोडलेले होते आणि गावात मग विकास संस्था असेल, तिथली ग्रामपंचायत असेल, या सगळ्यामध्ये माझे वडील सुद्धा तेवढेच सक्रियपणे काँग्रेस पक्षाबरोबर कार्यरत होते. त्यामुळे घरातलंच बाळकडू आम्हाला काँग्रेसच्या माध्यमातून त्यावेळापासून मिळालेलं होतं. नाही, मुळात व्यवसायाकडे खास असं लक्ष देण्यासाठी मला कधीच वेळ मिळाला नाही, कारण मी सुरुवातीपासूनच पूर्ण वेळ म्हटलं तरी चालेल परंतु राजकीय प्रवासाकडे लक्ष केंद्रित केला होता. सातत्याने कुठल्या ना कुठल्या पदांवर कुठल्या ना कुठल्या जबाबदारी घेऊन कार्यरत होतो. परंतु या सगळ्यामध्ये आमची असलेली शेती, व्यवसाय आणि त्याच्यातनं मग हळूहळू आपला स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी, स्वतःचा उत्पन्न सुरू करण्याच्या दृष्टिकोनातनं मला घरच्यांनी खूप चांगली साथ दिली आणि खास करून माझ्या वडिलांनी कायमच या सगळ्याला मला पाठबळ दिलं की बाबा एक चांगलं काम करतोय तर करून दे, त्याच्यातनं काहीतरी कधीतरी चांगल्या जबाबदारी घेईल, पुढे जाईल, आणि म्हणून घरच्यांनी मला खूप या सगळ्यामध्ये साथ दिली. साधारण मला आठवतंय जून 2005 मध्ये जेव्हा राणेसाहेबांचा प्रवेश झाला काँग्रेस पक्षामध्ये, तो दिवस मला आठवतोय. आम्ही त्याच्यानंतर साहेबांचा कोकणातल्या स्वागतासाठी मुंबईपासून इथेपर्यंत, रत्नागिरीपासून सिंधुदुर्गापर्यंत पूर्ण प्रवासामध्ये त्यांच्यासोबत आम्ही होतो आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातल्या काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद प्राप्त झाली आणि त्याच्यातनं मग आपल्याला वेगवेगळ्या संधी खूप निर्माण झाल्या. आणि मला आठवतंय मी त्यावेळी 2003 पासून जिल्हा नियोजन समितीचा सदस्य म्हणून सुद्धा त्यावेळी कार्यरत होतो. त्यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचा सरचिटणीस म्हणून कार्यरत होतो आणि त्यामुळे जिल्ह्याच्या सगळ्या राजकीय बैठकांच्या निमित्ताने माझं राणेसाहेबांकडे जाणं येणं सातत्यानं होतं. परंतु तरीसुद्धा मग त्या काळामध्ये थोडं काँग्रेसचे जुने नवे असं काही विचार प्रवाह त्या काळामध्ये थोडाफार चालू होता. परंतु तरीसुद्धा जेव्हा 2011 पासून खऱ्या अर्थाने मी खूप जवळ राणे कुटुंबियांच्या गेलो, राणेसाहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला. मला आठवतं एक दिवशी राणेसाहेबांच्या ज्ञानेश्वरीवरनं मला फोन आला आणि अचानक सांगितलं गेलं की राणेसाहेब बोलतायत.
आणि मग मला राणेसाहेब म्हणाले की तुझ्याकडे एक जबाबदारी देतो आहे, तू ती पेलशील काय? मी म्हटलं हो. मी काय विचारलं नाही कुठली जबाबदारी द्यायची. परंतु त्यानंतरच्या 1 तासाभरामध्ये मी बातमी वाचली की मला त्यावेळी वेंगुर्ला तालुक्याचा काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून माझ्याकडे त्यावेळी जबाबदारी दिली गेली. आणि तेव्हापासून मी सातत्याने ज्या नेतृत्वाने मला साथ दिली, नेतृत्वाने जे मार्गदर्शन केलं, त्याच्यातनं मी प्रत्येक वेळी त्या पदाला न्याय द्यायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक क्षणाला राणेसाहेबांनी, राणे कुटुंबियांनी मला या सगळ्या राजकीय प्रवाहामध्ये निश्चित मानाचं स्थान देण्याचा काम केलं, हे मी कधीच विसरू शकत नाही. 2016 मध्ये माझं लग्न झालं आणि ती खरं म्हणजे गोवन असल्यामुळे तिचा आणि इथल्या सगळ्या थोड्याशा संस्कृतीचं जुळणं होण्यापर्यंत थोडा काळ गेला. परंतु तिच्यासुद्धा कुटुंबामध्ये, कारण खरं म्हणजे रमाकांतजी खलग हे त्यांच्या कुटुंबातली असल्यामुळे ते सातत्याने राजकीय सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांनी अनुभवलेल्या असल्यामुळे तिचा कधी मला या सगळ्या वाटचालीमध्ये विरोध झाला नाही, उलट सहकार्य मिळालं. बऱ्याच वेळा अनेक दिवस बाहेर राहणं, अनेक वेळा उशिरा घरी जाणं, असं गोष्टी घडत होत्या, पण कधीच तिने या सगळ्या प्रवासामध्ये मला कधी विरोध केला नाही, उलट सहकार्य केलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला. कारण आमच्या गावामध्ये मुळात माझे वडीलच विकास संस्थेमध्ये अनेक वर्ष कार्यरत असल्यामुळे तेव्हापासून माझ्या घरातच सहकाराचं बी रुजलेलं होतं. आणि म्हणून मी 2002 पासून, म्हणजे आता जवळपास 22 वर्ष झाली, मी तेव्हापासून विकास संस्थेमध्ये कार्यरत आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा विकास संस्था, नंतरच्या काळामध्ये तालुका खरेदी विक्री संघ, नंतरच्या काळामध्ये बाजार समिती, जिल्हा खरेदी विक्री संघ, सावंतवाडी कंझ्युमर्स आणि त्याच्याबरोबर अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्था असतील, या सगळ्यांमध्ये मी हळूहळू प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन काम केलं. आणि तो अनुभव मला प्रत्येक कुठे ना कुठे चांगल्या पद्धतीमध्ये उपयोगात यायला लागला. आठवतो मला की वेंगुर्ल्यामध्ये एक घटना घडली होती आणि तिथे विनाकारण त्या ठिकाणी आता विद्यमान आमदार नितेशजी राणे यांना विलन बनवण्याचा एक प्रयत्न चालू होता. आणि त्यावेळी ते माझेच सहकारी होते. परंतु त्या सगळ्या त्या बाजू ज्या दोन्ही होत्या त्या दोन्ही मी एकदम जवळून बघितल्या होत्या. आणि म्हणून मला असं लक्षात आलं की याच्यामध्ये नितेशजींना कुठेतरी टार्गेट केलं जात आहे, त्यांची प्रतिमा त्या ठिकाणी खराब केली जाते. आणि म्हणून मला आठवतंय की मी त्या दिवशी 5 डिसेंबर 2011 संध्याकाळी मला संदीप कुडतरकर त्यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले की हे विलास गावडेंचे जवळचे मित्र आहेत आणि हेच त्यांना समजून सांगू शकतात वगैरे. परंतु आणि मग त्यांनी मला आपली वस्तुस्थिती सांगितली. परंतु मी त्या दिवशी तिथेच शहरात होतो, त्यामुळे मला सगळं माहिती होतं की नेमकं काय खरं आहे आणि काय खरं होत आहे. आणि त्यामुळे मी तेव्हा त्यांना सांगितलं की निश्चितपणे तुमची भूमिका योग्य आहे, तुमच्या भूमिकेला मी साथ देणार. आणि तेव्हापासून आमची जो संपर्क सुरू झाला तो आजपर्यंत कायम आहे. हो, त्या घटनेमुळे खरं म्हणजे वेंगुर्ल्यातलं राजकारण, राणेसाहेबांचा एकूण राजकीय प्रवास, या सगळ्याचा त्या घटनेला खूप महत्त्व आहे. आणि आत्तापर्यंत जर मागच्या 10 वर्षातलं या जिल्ह्यातलं राजकीय सगळं परिवर्तन, या सगळ्या घटना जर बघितल्या तर त्या सगळ्याचं मूळ जाऊन परत एकदा त्या घटनेपर्यंत जातं. परंतु त्याच्यानंतर त्या घटनेमुळे नंतरच्या काळामध्ये आम्ही या वेंगुर्ला तालुक्यामध्ये, खास करून त्या भागामध्ये, त्याचे खूप दुष्परिणामही सहन केले. परंतु एक गोष्ट माहिती होती की सत्याचा विजय कधीतरी होणार. आणि म्हणून आपण आज बघतात की त्याच वेंगुर्ल्याने आज राणेसाहेबांना मोठं मताधिक्य दिलं. कारण कधीतरी या सत्य गोष्टी ज्या आहेत त्या कधी ना कधी समाजासमोर येतात, समाजाला समजतात, वस्तुस्थिती समोर येते, वस्तुस्थिती समजते. कुठल्या गैरसमजातनं काय घटना घडल्यात ह्या हळूहळू लोकांना समजायला लागल्यात. आणि त्या समजायला लागल्या म्हणून
आज आपण हे सगळं निवडणुकीच्या माध्यमातून जे मताधिक्य आपण खास करून त्या शहरामध्ये मिळालेलं मताधिक्य बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. त्याला थोडासा टच त्या सगळ्या अगोदरच्या घटनेचा होता, त्यामुळे थोडं आपल्याला कठीण जात होतं, याची जाणीव आम्हाला होती. परंतु ज्यांनी ती घटना पूर्वीची घटना घडण्यासाठी प्रयत्न केला होता तीच लोक यावेळेच्या निवडणुकीच्या वेळी सोबत होती. त्यामुळे काही फार मोठा विरोध होत होता अशातला भाग नव्हता. परंतु काही लोकांची अशी भूमिका होती की ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांना तुम्ही सोबत घेऊन कशाला चाललाय वगैरे असं सगळं चालू होतं. परंतु आम्ही खरं म्हणजे खूप विजयाच्या जवळ गेलो होतो. खूप चांगलं मोठ्या संख्येने आमचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले होते. लोकांची साथ चांगली मिळत होती. फक्त खूप कमी, मला वाटतं 1-2-3 नगरसेवक कमी मिळाल्यामुळे आमची त्यावेळी सत्ता गेली, नाहीतर उपनगराध्यक्ष निश्चितपणे आमचा त्या ठिकाणी बसला असता. काही मतभेद आमचं अंतर्गत संघटनेमध्ये होते, त्याचे दुष्परिणाम आम्हाला त्या ठिकाणी विभागणी झाल्यामुळे सहन करावे लागले. अन्यथा नगराध्यक्ष सुद्धा त्यावेळी आमची निवडून आला असता. अशा प्रकारची परिस्थिती होती. पण ते सगळ्या गोष्टी कालच्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर मात्र धुवून निघाल्या आणि पुन्हा एकदा ते सगळं जे वातावरण होतं ते स्वच्छ झालं. हो, मी 2007 पासून वेंगुर्ला खरेदी विक्री संघामध्ये कार्यरत आहे आणि तेव्हापासून मी जवळपास पहिल्या सुरुवातीच्याच निवडून आल्या मी तिथे चेअरमन झालो आणि त्यावेळी मी खूप नवखा होतो. मला या सहकारातलं बॅलन्स शीट, त्याच्या सगळ्या जमा खर्च, या सगळ्या गोष्टी किंवा व्यवसाय नेमकं कुठले निर्णय घ्यावे, काय करावं हे काही माहिती नव्हतं. आणि मी निवडून आलो आणि ताबडतोब मी त्या ठिकाणी चेअरमन म्हणून माझी निवड झाली. त्यावेळेच्या संचालक मंडळामध्ये सहकारातले खूप ज्येष्ठ लोक माझ्या होते. परंतु त्यावेळी सुद्धा महाराष्ट्रात मी सगळ्यात कमी वयाचा पहिला खरेदी विक्री संघाचा चेअरमन झालो. आणि मला आठवते त्यावेळी या जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय शिवरामभाऊ जाधव साहेब होते आणि त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की यालाच चेअरमन करायचं. मला त्यावेळी खूप संचालकांनी विरोध पण केला होता, परंतु तरीसुद्धा मी त्या ठिकाणी बिनविरोध चेअरमन झालो. आणि त्याच्यानंतर मी खऱ्या अर्थाने सहकारातलं सगळं कामकाज समजवून घेतलं, शिकून घेतलं आणि ते शिकल्यामुळे मला आत्ता जे काम करणं सोपं होतं. त्याचं कारण ते होतं की त्यावेळेच्या काळामध्ये माझं सहकार क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींशी, अनेक दिग्गजांशी माझे चांगले संबंध आले. त्याच्यातनं माझे काही जे कॉन्टॅक्ट निर्माण झाले, त्याच्यामुळे मला या गोष्टी शिकता आल्या खऱ्या अर्थाने. मला त्याच्यापूर्वी सुद्धा, त्याच्या अगोदरच्या 5 वर्षापूर्वी जवळपास 2014 मध्ये मला जिल्हा बँकेची उमेदवारी आदरणीय राणे साहेबांनी दिली होती आणि माझा एक मताने पराभव सुद्धा झाला होता. आणि ज्यावेळी पराभव झाला त्याच्यानंतर राणे साहेबांनी मला एकदा बोलवलं आणि विचारलं की तुझा पराभव का झाला. मी म्हटलं मी साहेब आपल्याला निश्चितपणे सांगेन माझा पराभव काय झाला, पण केव्हा सांगेन, जेव्हा मी पुन्हा एकदा ही निवडणूक तुम्हाला जिंकून दाखवीन त्यावेळी मी सांगेन मी माझा पराभव का झाला. मला माहिती होते की कोणामुळे तो पराभव झाला, कारण तो खरं म्हणजे पराभव नव्हता, तो पराभव केला गेला होता आणि तो आपल्या जवळच्याच लोकांनी केला होता. आणि म्हणून मी तेव्हापासनं सातत्याने त्या क्षेत्रामध्ये पुढची 5-7 वर्ष कार्यरत राहिलो. आणि जेव्हा काल निवडणुकीला माझी उमेदवारी जाहीर झाली 2021 मध्ये, त्यावेळी आमच्या पक्षाकडनं एकच नाव होतं, परंतु समोर विद्यमान संचालक त्या ठिकाणी माझ्या विरोधात उभे होते. खूप मोठी ताकद त्या ठिकाणी लावली जात होती. परंतु मतदारांमध्ये एक विश्वास होता. मतदारांनी मला सांगितलेलं होतं की निश्चितपणे आम्ही यावेळी तुमच्यासोबत असणार, आम्ही तुम्हाला मतदान करणार आहोत. परंतु खूप कमी मतदार असल्यामुळे त्याच्यामध्ये चढाओढ होती. प्रत्येकजण आपापले त्यांच्यापर्यंत जाऊन काही गोष्टी सांगत होतं. काही जण सांगायचे की हे निवडून आले तर बँकेचं नुकसान होऊ शकेल, असं होऊ शकेल, तसं होऊ शकेल, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. नंतरच्या काळामध्ये ज्या काही घटना घडल्यात, आत्ता ते सगळ्यांना समजतंय की त्यावेळी खूप मीडियामध्ये ही गोष्ट गाजली होती, परंतु ज्या गोष्टीसाठी आमच्यावर आरोप लावले गेले ते सगळे खोटे होते हे नंतरच्या काळामध्ये सिद्ध झाले. साधा आरोपी म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कोर्टात माझं नाव जाऊ शकलं नाही.
त्याच्यावरनं सिद्ध झालं की ते फक्त निवडणुकीपुरती केलेला एक फार्स होता आणि त्याच्यामध्ये पराभव करण्यासाठी जितकी काय ताकद लावण्याचा प्रयत्न केला तो सगळा झाला. मी स्वतः मतदान करण्यासाठी जाऊ शकलो नव्हतो आणि तरीसुद्धा झालेल्या 22 मतांमध्ये मला 16 मतं त्या ठिकाणी मिळाली. इतकं चांगलं मताधिक्य की मला अपेक्षित सुद्धा नव्हतं की एवढी मतं मिळतील, कारण मी त्या ठिकाणी जवळपास मतदानाच्या पूर्वी जवळपास 6 दिवसापासून तिकडे मी जाऊ शकलो नव्हतो, माझ्या तालुक्यामध्ये जाऊ शकलो नव्हतो, माझ्या मतदारांना भेटू शकलो नव्हतो. तरीसुद्धा माझ्या मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तो राणेसाहेबांच्या नेतृत्वावरचा विश्वास होता. मला त्या दिवशी मतदाना दिवशी मला तो सगळा प्रसंग आठवतोय. नितेशजी सकाळी पहाटे मला त्यांचा एका ठिकाणावरनं फोन आला होता आणि त्यांनी मला म्हटलं की अरे आज मतदान होतं आणि त्याच दिवशी माझी मुंबई हायकोर्टामध्ये एक सुनावणी होती की सकाळी 11 वाजता त्याच्यावर मला मतदान करायला मिळेल की नाही याच्या संदर्भातला निर्णय होणार होता आणि ते म्हणाले की 11 वाजेपर्यंत निश्चितपणे तुझ्या बाजूने निर्णय होईल आणि तू तयार राहा, तुला मतदान करायला जायचं आहे. मी म्हटलं साहेब काळजी करू नका, मी मतदान केलं आणि नाही केलं तरी सीट मी जिंकणार आहे. ते म्हणाले असं ओव्हर कॉन्फिडन्स आपण ठेवायचा नाही, तुम्ही तयारीत राहा, तुम्हाला मतदान करायला जायचं आहे. आणि सकाळी ज्यावेळी 8 वाजता मतदान सुरू झालं, पहिल्या 45 मिनिटामध्ये मला समर्थन करणाऱ्या मतदारांचं ज्यावेळी एका लाईनमध्ये मतदान झालं त्यावेळी मला आठवतंय की 9 वाजता मला आदरणीय नीलमताई राणेंचा आईंचा फोन आला आणि त्यांनी मला म्हटलं की अरे बाबा तू काळजी करू नको, आमचे सगळे प्रयत्न चालले आहेत, तुला मतदान करायला मिळणार आहे, उशिरा काय होईना पण तू मतदान करायला जायचं आहे. म्हटलं आई तुम्ही काळजी करू नका, माझी सीट 100% जिंकणार आहे, मला मतदान करायला मिळालं आणि नाही मिळालं तरीसुद्धा जिंकणार आहे. माझ्या सगळ्या मतदारांनी माझं मतदान केलं आहे आणि त्यांनी मलाच मतदान केलं आहे. मला खात्री आहे की 15पेक्षा जास्त मतं त्या ठिकाणी मला मिळणार, त्यामुळे मी मतदान नाही केलं तरी मी सीट जिंकेन. आणि शेवटी तसंच झालं. दुपार उशिरापर्यंत माझ्या बाजूने काही तो कोर्टातला निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे मी मतदानाला न जाण्याचा शेवटी निर्णय घेतला आणि आपण रिझल्ट बघितलेत की त्याच्यानंतरच्या काळामध्ये खूप चांगल्या मताधिक्याने मी त्या ठिकाणी विजयी झालो. तो क्षण सुद्धा मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही, कारण मी एका खोलीत बसलेलो आणि राज्याबाहेर होतो आणि त्या टीव्हीवर मी हे सगळी वृत्तांत बघत होतो आणि जेव्हा मी त्या ठिकाणी टीव्हीवर बघितलं की दुसरी 2 किंवा 3 नंबरला माझी सीट डिक्लेअर झाली होती आणि त्यावेळी मी बघितलं की मी विजयी झालो आहे, त्यावेळी मी कोणाशीच शेअर करू शकत नव्हतो, कारण मी एकटाच तिथे होतो आणि तो पूर्ण विजय मी बघत होतो, माझे टीव्हीवर बघत होतो की माझे कार्यकर्ते, माझे सहकारी, म्हणजे सगळे मार्गदर्शक तो विजय एन्जॉय करतायत आणि मी एकटाच बसून होतो पूर्ण दिवस. त्या दिवसभरात मी कोणाला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हतो, कारण मी बाहेर होतो. आणि मग संध्याकाळी रात्री उशिरा माझा फक्त नितेशजींशी कॉन्टॅक्ट झाला होता आणि त्यांनी मला त्यावेळी पहिल्यांदा अभिनंदन केलं होतं. मी मतदानाला तर 5 दिवस, मतदानाच्या अगोदर 5 दिवस बाहेर होतोच, मतदाना दिवशी सुद्धा बाहेर होतो आणि त्यानंतरचे 13 दिवस मी बाहेरगावी होतो आणि मला ते दिवस, तो क्षण खूप भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरले होते की एवढी सगळी मेहनत केली होती आपण, नेमक्या ह्या निवडणुका कशासाठी आणि एवढा त्रास का म्हणून कोणाला द्यावा आणि कशासाठी द्यावा. आणि निवडणुका जिंकायच्याच असत्या तर तुम्ही चांगलं काम करून सुद्धा जिंकू शकता, परंतु असं काहीतरी खोटे आरोप लावून ते जिंकण्यासाठी प्रयत्न करावे आणि त्याच्यातनं मला खूप त्रास झाला होता, मानसिक त्रास सुद्धा झाला होता. परंतु परमेश्वराचे आशीर्वाद, राणेसाहेबांचे खास करून आशीर्वाद होते की ज्या दिवशी मी सिंधुदुर्गात आलो त्याच दिवशी मी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी पदावर विराजमान झालो आणि अशी घटना इतिहासात कधी यापूर्वीच्या काळामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तर इतिहासात कधी घडली नव्हती आणि ती घटना घडली याचा सुद्धा एक आनंद होतो, समाधान सुद्धा वाटतं की एवढा जो काही त्रास सहन करावा लागला
त्या त्रासानंतर एक चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आम्हाला अनुभवता आला. मुळात मी चेअरमन होईन किंवा मला चेअरमन पद मिळेल अशी काही माझी अपेक्षा नव्हती. निवडणूक जिंकायची होती, कारण 5 वर्षापूर्वीचा झालेला पराभव जो होता तो त्या ठिकाणी भरून काढायचा होता आणि त्या भावनेने आम्ही काम करत होतो. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या बँकेचं पूर्ण पॅनल आपल्या पक्षाचं आलं पाहिजे. राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल उभं आहे ते जिंकलं पाहिजे, याच्यासाठी आमची सगळी मेहनत चाललेली होती. आणि ज्या दिवशी मला जामीन झाला, मी ज्या दिवशी जिल्ह्यात आलो त्या दिवशी मला वाटतं बॉर्डरवर पहिली भेट माझी आणि नितेशजींची झाली. आणि मी तिथून इथे आलो सिंधुदुर्गात, तरी पण मला काही माहिती नव्हतं की माझी चेअरमन म्हणून त्या ठिकाणी निवड होईल. परंतु ज्यावेळी संचालकांची बैठक राणेसाहेबांनी घेतली त्याच्या अगोदर जवळपास 1-2 दिवस सगळेजण साहेबांच्या सोबत होते, परंतु मीच बाहेर होतो. आणि मी ज्यावेळी समोर बसलो त्यावेळी राणेसाहेबांनी मीटिंगमध्ये जाहीर केलं की त्या ठिकाणी चेअरमन म्हणून मनीष दळवी. परंतु त्यावेळेची सुद्धा अशी गोष्ट होती की माझ्याकडे फक्त 2 तासापुरता मला हायकोर्टाने जामीन दिलेला होता आणि त्या 2 तासामध्ये मला फक्त ते मतदान करता यावं अशा प्रकारचा तो जामीन होता. आणि त्याच 2 तासामध्ये मला चेअरमन म्हणून त्या ठिकाणी माझी निवड झाली. आणि हे खऱ्या अर्थाने राणेसाहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास होता. आपण जर कालच्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण सभेचं इतिवृत्त आणि सगळ्या गोष्टी वाचल्या तर लक्षात येईल की आज 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 2.5 वर्षामध्ये जो व्यवसाय करण्यासाठी जिल्हा बँकेला जवळपास 37-38 वर्ष लागली, तेवढा व्यवसाय त्या ठिकाणी 2,100 कोटी रुपयाच्या 2,100 कोटी रुपयाच्या ठेवी जमायला 37 वर्ष लागली. पुढच्या 2.5 वर्षामध्ये आम्ही 1,000 कोटी रुपयाच्या ठेवी या ठिकाणी जमा करू शकलो. या ठिकाणी हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा तुमचा कारभार अत्यंत पारदर्शक असतो, अत्यंत व्यवस्थित असतो आणि ज्याच्यामध्ये ग्राहकाला तुमच्यावर विश्वास बसतो. अशा प्रकारचा जेव्हा कारभार असतो तेव्हाच तो ग्राहक आपले कमाईचे 2 रुपये तुमच्याकडे ठेवतो. आणि जेव्हा 1,000 कोटी रुपये नवीन ठेव त्या ठिकाणी जमा होते, याचा अर्थ असा आहे की आम्ही ग्राहकाभिमुख काम केलं. आम्ही या संस्थेला एका वेगळ्या विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. आणि हे करताना फक्त ग्राहक विमुख नाही, तर त्याच्याबरोबर ग्राहक असलेला शेतकरी, मग त्याचं कुटुंबीय, त्याच्यामध्ये या सगळ्या सभासद संस्था, खास करून विकास सहकारी संस्था की जे शेतकऱ्याचा पाया आहे त्याला त्या ठिकाणी सक्षम करावं. ते सक्षम करण्यासाठी मग आपण जर एक मोठी संस्था आहोत, त्या सगळ्याच्या माध्यमातून आपल्याला जर आपलं उत्पन्न वाढतंय तर आपल्या उत्पन्नातनं सुद्धा 2 पैसे त्या संस्थांसाठी खर्च केले पाहिजेत. अशा प्रकारची आम्ही भूमिका घेतली आणि त्या भूमिकेला मला संचालक मंडळाने सगळ्यांनी साथ पण दिली. आणि त्याच्यामुळे सगळ्या खालच्या सहकारी संस्था सुद्धा सक्षम व्हायला सुरुवात झाल्या. शेतकऱ्यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. महिलांसाठी अनेक नवीन योजना त्या निमित्ताने आणल्या. युवकांसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या कामकाजाला आम्ही खूप त्याच्यामध्ये काम करण्याचं काम केलं. आणि याच्या सगळ्यातनं आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढं सुशिक्षित लोक तयार होत आहेत, जेवढं चांगलं शिक्षण घेऊन मुलं बाहेर पडत आहेत, तेवढंच मोठं प्रमाण बेरोजगारीचं आहे. आणि म्हणून या बेरोजगारीला जर खऱ्या अर्थाने संपवायचं असेल तर त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जिल्हा बँकेच्या माध्यमातूनच आपण उचलू शकतो. ही एक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून, शामराव पेजे महामंडळाच्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या शासनाच्या योजना त्या ठिकाणी अवलंबित आणल्या. राणेसाहेब त्यावेळी केंद्रामध्ये MSME मंत्री असल्यामुळे आम्हाला त्याचा खूप फायदा झाला. आणि साहेबांनी जो पाठबळ दिला त्याचा फायदा असा झाला की आमचा व्यवसाय जो त्या ठिकाणी 4,000 कोटीपर्यंत होता तो आज आमचा 6,000 कोटीपर्यंत अवघ्या 2.5 वर्षामध्ये जाऊ शकला. आणि म्हणून आम्ही समाधानी आहोत की आम्ही खूप चांगल्या
पद्धतीने या सगळ्या कामकाजामध्ये भाग घेतो. आणि हे फक्त समाधान इथे पुरतंच नाही, फक्त व्यवसाय वाढीपुरतं नाही, तर गुणात्मक दृष्ट्या जिथे नाबार्डचं परीक्षण आहे, जिथे वेगवेगळ्या लेखा परीक्षकांची परीक्षणं आहेत, रिझर्व्ह बँकेचं परीक्षण आहे, राज्य बँकेचं परीक्षण, या सगळ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही चांगले गुण या 2-2.5 वर्षामध्ये मिळवलेत. पूर्वीपेक्षा अधिक चांगले गुण मिळवले आणि एक चांगली प्रतिमा या महाराष्ट्रामध्ये या जिल्हा बँकेची त्यानिमित्ताने निर्माण झाली आहे. आणि म्हणून आज गुणात्मक दृष्ट्या पहिल्या 3 बँकांमध्ये आम्ही जाऊन बसण्याचा मान त्या ठिकाणी मिळवू शकतो. मला आठवतं आत्ता साधारणतः मागच्या वर्षभरामध्ये काही लोक बोलती झाली की ते अनेक जण सांगतात की आम्हाला वाटत नव्हतं की तुम्ही चेअरमन झाल्यामुळे तुम्ही एवढं चांगलं काम करू शकाल. राणे साहेबांनी निर्णय दिला, आम्ही स्वीकारला, परंतु आम्हाला शंका होती की राणे साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे की अयोग्य आहे. आणि अशा प्रकारे इतक्या कमी वयामध्ये जिल्हा बँकेचं चेअरमन पदाची जबाबदारी कोणी आजपर्यंत पेलली नाही आहे आणि तुम्हाला ती पेलवेल असे आम्हाला वाटत नव्हतं. परंतु अवघ्या वर्षभरामध्ये तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं की राणे साहेबांनी घेतलेला निर्णय योग्य होता आणि आज जिल्हा बँकेला एवढ्या पुढेपर्यंत घेऊन गेला. त्यामुळे निश्चितपणे तो निर्णय राणे साहेबांचा योग्य होता असं म्हणणारी अनेक मंडळी आता नजीकच्या काळामध्ये भेटल्यानंतर बोलतात की ती म्हणतात की आम्हाला स्वतःला शंका होती, परंतु ती शंका निश्चितपणे त्यांची दूर झाली, ह्याचं एक समाधान आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलं आहे की जिल्हा बँकेला जेवढा प्रवास करायला, जेवढा व्यवसाय करायला, जेवढी प्रगती करायला 37-38 वर्ष लागली, तेवढीच प्रगती अवघ्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचं ध्येय ठेवून आम्ही आहोत. आम्ही व्यवसायाचं उद्दिष्ट सुद्धा 8,000 कोटीपर्यंत ठेवून चाललो आहे. ठेवींचं उद्दिष्ट तसंच 4-4.5 हजार कोटीपर्यंत ठेवून चाललो आहे. मला खात्री आहे की माझे संचालक सहकारी, माझे अधिकारी आणि माझा सगळ्या या जिल्ह्यातला ग्राहक जो विश्वास ज्या पद्धतीने आता दाखवतो तेवढ्याच पुढच्या 2.5 वर्षामध्ये दाखवला तर निश्चितपणे आम्ही ती प्रगती करू. मला असं वाटतं की ही जिल्हा बँक मुळात शेतकऱ्याची बँक आहे. त्याचा सगळाच पाया या शेतकऱ्यांनी रचलेला आहे आणि म्हणून बँकेची ओळखच शेतकऱ्याची बँक म्हणून आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्याला शेती व्यवसायामध्ये अनेक समस्या निर्माण होत आहेत. आपण जर सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आज जिल्ह्याच्या बघितलं तर वन्य जनावरांमुळे किंवा वन्य प्राण्यांमुळे तिथली शेती आता ओस पडत चाललेली आहे. तिथला शेतकरी हवालदिल झाला आहे. आपण जर समुद्रकिनाऱ्याच्या पट्ट्यामध्ये बघितलं तर पाण्याचे प्रश्न निर्माण होतात, त्याच्यामुळे तिथली शेती अडचणीत येत चालली आहे. आणि निसर्गाचा जो चाललेला मनमानीपणा आहे त्याच्यामुळे सातत्याने शेतीचं नुकसान होत आहे. या सगळ्यातनं या जिल्ह्यातला शेतकरी खरंच हवालदिल झाला, याच्याबद्दल दुमत नाही. परंतु या सगळ्यात आम्हाला एक पाहायला मिळतंय की मागच्या 2-2.5 वर्षामध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आणतो, मग त्या विकास संस्थांच्या माध्यमातून असो, आमच्या थेट पुरवठ्याच्या माध्यमातून असो, या सगळ्यातनं ज्या नवीन योजना येत आहेत त्याचा फायदा आता शेतकरी घ्यायला लागलेत. आणि त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याने शेतीपूरक व्यवसायाकडे वळलं पाहिजे. कारण या पुढच्या काळामध्ये जर शेतीला शेतीपूरक व्यवसायाची जोड असेल तरच तो शेतकरी सक्षमरित्या शेती करू शकतो. आणि एक समाधानाची गोष्ट आहे आणि खास करून तो एक आशेचा किरण दिसायला लागलाय की या जिल्ह्यामध्ये अनेक तरुण शेती व्यवसायाकडे, शेतीपूरक व्यवसायाकडे वळायला लागलेत. आणि मग त्याच्या माध्यमातनं शेळी मेंढी पालन असेल, त्या ठिकाणी वराह पालन असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी दुधाळ जनावरांचं संगोपन असेल आणि याच्याबरोबर एक शेती पर्यटन हा व्यवसाय सुद्धा आता जिल्ह्यामध्ये हळूहळू नवीन तरुण शेतकऱ्यांच्या माध्यमातून विकसित होतोय. आणि या सगळ्यांना जिल्हा बँक आम्ही मदत करतो आहोत. आणि याच्यामुळे प्रक्रिया उद्योगाला हळूहळू चालना मिळते. आणि हे जे छोटे प्रक्रिया उद्योग जे निर्माण होत आहेत, या छोट्या प्रक्रिया उद्योगांमुळे खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातला शेती व्यवसाय पुन्हा एकदा स्थिर स्तरावर होईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून आम्ही जिल्हा बँक म्हणून या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याचा प्रयत्न करतोय.
नवीन शेतकऱ्याला सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून जे जे काही जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला देता येईल ते देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो. महाराष्ट्रात जिल्हा बँक नंबर 1 होण्यासाठी खूप मेहनत निश्चितपणे घ्यावी लागेल, कारण इतर जिल्ह्यांच्या मानाने आपला जिल्हा तसा छोटा आहे आणि इथे तशा मोठ्या सहकारी संस्था अस्तित्वात नाही आहेत. त्यामुळे खूप मेहनत निश्चितपणे करावी लागेल, याची मला सुद्धा जाणीव आहे. परंतु त्याच्याच बरोबर एक राणेसाहेबांचा कार्यकर्ता म्हणून, कारण राणेसाहेबांनी कधीच छोटी स्वप्न बघितली नाही. त्यांनी स्वप्न बघताना खूप मोठी बघितली. या जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट आलं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये चौपदरी रस्ता मोठा झाला पाहिजे, त्याच्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये सीवर्ड सारखा प्रकल्प आला पाहिजे, या जिल्ह्यामध्ये मोठी बंदरं विकसित झाली पाहिजेत. आणि हळूहळू त्या पुढच्या पहिल्यांदा त्यांच्या सगळ्या विचारांना विरोध झाला, परंतु नंतर हेच विचार आपल्या जिल्ह्याला तारू शकतात हे नंतरच्या काळामध्ये अनेक लोकांनी स्वीकारलं. आणि म्हणून राणेसाहेब या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्हाला नेहमी सांगतात की जिल्हा बँकेच्या माध्यमातून तुमचा व्यवसाय किती वाढतो त्याच्यापेक्षा या जिल्ह्यातल्या किती तरुणांना तुम्ही उभं करता, किती नवीन रोजगार उभा करता, ह्याला खरं प्राधान्य तुम्ही दिलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही जे ध्येय ठेवून चाललो आहोत की या जिल्ह्यातल्या छोट्यात छोट्या शेतकऱ्याला, त्या ठिकाणी महिलांना छोट्यात छोटं लागणारं जे मायक्रो फायनान्स आहे ते सुद्धा दिलं पाहिजे. जो टपरीवर व्यवसाय करणारा व्यावसायिक आहे किंवा बाजारपेठांमध्ये जाऊन भाजीपाला विक्री करणाऱ्या महिला असतील, यांच्यापासून ते मोठे प्रक्रिया उद्योग, या सगळ्यांना त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन असेल, आर्थिक पुरवठा सहकार्य असेल, त्यांना त्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठेसाठी लागणारं कोऑर्डिनेशन असेल, या सगळ्या गोष्टी करून या जिल्ह्याच्या प्रत्येक कुटुंबाच्या हातात पैसा खेळला पाहिजे. आणि याच्यासाठी जिल्हा बँकेने खरं काम करण्याची गरज आहे आणि ते आम्ही आता करण्याचं नियोजन करतो. आमचा व्यवसाय निश्चितपणे वाढतोय, त्याच्याबद्दल दुमत नाही, परंतु ज्यावेळी जिल्हा बँक म्हणून सक्षम होते आहे त्यावेळी या जिल्ह्यातला नागरिक, या जिल्ह्यातला समाजातला शेतकरी सुद्धा मजबूत आणि सक्षम झाला पाहिजे, याच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने काम करणार आहोत. अविस्मरणीय क्षण हाच होता की या जिल्हा बँकेची झालेली चेअरमनपदी झालेली निवड अत्यंत अनपेक्षित असा तो क्षण होता. आणि त्या दिवशी मला आठवतंय, या जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांनी 40 वर्षामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांना पदावर बसवलं, त्यांना सन्मान केला, परंतु मी असा एकमेव होतो की चेअरमन म्हणून खुर्चीवर बसवताना राणेसाहेब होते आणि राणेसाहेबांनी मला त्या खुर्चीत बसवलं. हा जो मान आहे आणि ही जी संधी आहे ही दुसऱ्या कोणाला कधी मिळाली नव्हती, ती मला मिळाली, याचं मला खूप समाधान आहे आणि तो माझ्यासाठी एक अत्यंत अविस्मरणीय असा प्रकारचा प्रसंग आहे. स्वप्न बघून काम करण्यापेक्षा जी जबाबदारी माझ्यावर येते ती प्रामाणिकपणे पार पाडायची आणि आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करायचं, एवढं मी इतक्या वर्षामध्ये पाहिलं. आणि म्हणून मला अनपेक्षितरित्या अनेक वेळा चांगल्या चांगल्या संधी मिळाल्या. मला त्याच्यामुळे खात्री आहे की जर आपण खूप चांगलं काम केलं, खूप चांगल्या रित्या त्या जबाबदारी पार पाडण्यासाठी जर आपण सक्षम आहोत हे जर सिद्ध करू शकलो, तर नेतृत्व निश्चितपणे निर्णय घेईल की कधी कुठली जबाबदारी द्यावी ती. आणि त्यामुळे मला खात्री आहे की राणेसाहेब हे आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्यासाठी संधी निश्चितपणे उपलब्ध करून देणार आहेत की आतापर्यंत त्यांनी मला ती दिली आहे. मी ह्या जिल्हा बँकेचा संचालक होण्याचं स्वप्न निश्चितपणे बघितलं होतं. चेअरमन होण्याचं स्वप्न नक्कीच बघितलं नव्हतं, परंतु ते स्वप्न सत्यात उतरणं हे काम राणेसाहेबांच्या आशीर्वादामुळे होऊ शकलं. मी खूपच कमी वेळ कुटुंबाला देतो. खरं म्हणजे बँकेत निवडून आल्यानंतर तर माझा जास्त वेळ बँकेच्याच कामकाजामध्ये जातो. माझे अनेक सहकारी म्हणतात की बाबा तुम्ही बँकेत नोकरी करता की काय, एवढा वेळ तुम्ही त्या ठिकाणी देता. परंतु जेव्हा आपल्याकडे एखादी जबाबदारी असते तेव्हा ती जबाबदारी पार पाडताना पूर्ण वेळ, पूर्ण तन मन धन अर्पण करून आपण ते काम केलं पाहिजे असा मी विचार करतो.
माझ्या कुटुंबाला मी खूप कमी वेळ देतो, परंतु जेव्हा घरी असतो तेव्हा मी माझ्या कुटुंबियासोबत असतो आणि मला एक समाधान आहे. माझ्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये माझ्या कुटुंबियांनी मला खूप चांगली साथ दिली. माझ्या सगळ्या सहकार्याने, माझ्या मित्रमंडळींनी मला या सगळ्या वाटचालीमध्ये सहकार्य केलं आणि म्हणून मी आज या पदापर्यंत येऊ शकलो आणि त्या पदाला न्यायही देऊ शकलो. मी या निमित्ताने सल्ला देऊ इच्छितो की आपल्या जिल्ह्यामध्ये येत्या काळामध्ये खूप चांगल्या संधी निर्माण होणार आहेत आणि म्हणून तरुणांनी आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, ज्या क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य आहे, ते सगळं प्रावीण्य आपण इथे जर सिद्ध केलं तर निश्चितपणे आपण जे बाहेर जो व्यवसाय करतोय, बाहेर ज्या क्षेत्रामध्ये नोकरी करतोय त्याच्यापेक्षा जास्त चांगल्या संधी, जास्त चांगली कमाई आपण या जिल्ह्यामध्ये राहून करू शकतो. आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये या सगळ्या तरुणांनी या जिल्ह्यात येऊन आपले स्वतःचे व्यवसाय उभे केले पाहिजेत. कारण आपण बघतो आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये देशाबाहेरून, देशाच्या इतर भागातनं अनेक लोक येत आहेत आणि ते व्यवसाय उभे करण्याचा प्रयत्न करतायत. इथल्या जमिनी विकत घेतायत, इथले शेतकरी अनेक लोक जमिनी विकतायत. त्यामुळे त्या जमिनी जर विकता नाहीत, तिथल्या शेतकऱ्याच्या जमिनी इथल्या आपल्या स्थानिकांच्या हातात जर राहिल्या पाहिजेत, तर आपला तरुण हा जो बाहेर चाललाय तो तरुण इथे राहून त्यांनी याच ठिकाणी वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळे उद्योग, वेगवेगळ्या संधी ज्या आता या पुढच्या काळामध्ये येणार आहेत त्या घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या संधी निर्माण होतील त्या आजूबाजूच्या कुठल्याही जिल्ह्यात नसतील आणि म्हणून या पुढचा काळ हा आपल्या जिल्हावासियांसाठी एक सुवर्ण काळ आहे आणि या सुवर्ण काळाचा फायदा इथल्या स्थानिक तरुणांनी घेतला पाहिजे. मला आज खरं म्हणजे या राज्यातनं, जिल्ह्यातनं, माझ्या सगळ्या तालुक्यातनं माझ्या सगळ्या लोकांनी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी त्यांचं मनापासून ऋणी आहे की तुमचे आशीर्वाद, तुमचे हे सगळं सहकार्य हे मला पुढच्या वाटचालीसाठी खूप मोठी प्रेरणा देणार आहे. आणि तुम्ही जो विश्वास सगळेजण दाखवतायत तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी मी निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये अधिक परिश्रम घेऊन अधिक चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.